हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? कालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून मी आभारी आहे. मी जसं तुम्हाला म्हणलेलं की 5% ना कॉन्ट्रॅक्टरची काही कामं राहिलेली होती, त्यातली म्हणजे हीच. इथं लेवल करून देणं, प्लेन करून देणं, ही जी कामं होती ना ही आज केलेली आहेत. आणि वरती इथं तिथं थोडंफार लिपालिपी काय काय राहिलेलं होतं, कारण बरीचशी कामं जी होती ती नंतर पण झालेली होती. त्याच्यामध्ये काही टचअपची पण कामं त्याने आज उरकून घेतली. आतल्या साईडचं जास्त काय नव्हतं, बाहेर वरती टेरेस वगैरे या साईडला होतं. आणि काल ज्या आणलेल्या आपल्या झाडांच्या कुंड्या होत्या ना त्या आम्ही आज लावून घेणार होतो. त्यातल्या ह्या 2 शिल्लक राहिलेल्या होत्या. ही दरवाजाच्या बाहेर ठेवण्यासाठी आणि त्यामध्ये चांगली झाडं लावायची आणि बाहेर ठेवायचं म्हणजे मेन डोअरसाठी आणलेल्या होत्या. इथं लक्ष गेलं, बघू शकता. अख्खी क्लिनिंग केली. एवढ्या सगळ्यामध्ये वरती ना आपले सगळे पडदे क्लीन करायचे आणि हे एक राहिलेलं होतं पवनघंटी. हे आपण गांधीनगरमधून आणलेली होती. मला खूप आवडलेली होती, पण त्या कोष्ट्याने बघू शकता अगदी पूर्ण लेपाटून टाकलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जागी कोष्टी जे आहे ते त्यांचं काम जे आहे विणायचं करतात. जे आपले होते बाहेर वर्कर दादा काम करत होते त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवला. बऱ्यापैकी प्लेन झालेलं आहे. अजून याच्यावरती अजून एक थर येणार. माझी रेग्युलर जुनी ताई आहे, तिची अशी कमेंट होती की अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वतः घ्यायची का कोणीतरी दिली तर चालते. तर असं म्हटलं जाते कोणीतरी द्यावी, पण मी खरं सांगते मी स्वतःच घेतलेले आहे. आणि जेव्हा माहीत झालं तेव्हा मी बऱ्याच जणांना दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः घ्या, काही हरकत नाही आहे. आणि जर कोणी देणार असेल तर तुम्ही त्यांना द्या, ते तुम्हाला देतील. असं पण तुम्ही करू शकता. बुधवारचा जो बाजार होता तिथून पालक आणलेला होता. धुवून मी चांगला पाणी म्हणजे निचरा करून फ्रीजला ठेवलेला होता. वडी बनवणार आहे. हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण मात्र घेतलेलं नाही आहे. आणि त्याच्या जागी मी ओवा पण भरडवून घेतलेला आहे, म्हणजे मिक्सरमध्येच वाटून घेतलेला आहे. पालक व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा. मोठे मोठे देठ घ्यायचे नाहीत, कारण मग ते कट करताना आपल्याला अवघड येतं. पानं जरी नुसती घेतली तरी बेस्ट आहे. आणि त्याच्यामध्येच ना मी टाकलेलं आहे 3-4 चमचे बेसनाचं पीठ आणि थोडंसं टाकलेलं आहे मी तांदळाचं पीठ. तुम्ही याच्या जागी ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता. अगदी हलकासा 1 चमचा 2 चमचा बारीक रवा जो असतो तो जरी वापरला तरी चालेल. तुम्ही जास्त वेळ जर म्हणजे तळून घेणार असेल तर आणि कुरकुरीत छान होईल. आपलं परवा चालेल जे भांडं होतं तेच ठेवलं आणि त्याच्यावरती तेल लावून आता ह्या वड्या उकडवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. कमीत कमी 15 मिनिटामध्ये होऊन जातं. त्याच कढईमध्ये ना थोडंसं पाणी वाढवून आणि थोडंसं पालक शिल्लक होतं, कारण सगळ्याच्या वड्या नको होत्या मला. तेवढंच आपलं आपण म्हणतो ना की थोडंच करावं चवीनं खावं. त्यामुळं मी उरलेला जो पालक होता ना त्याची अजून एक रेसिपी जी आपण रेग्युलर पण करू शकतो, पण गरगट्या व्यतिरिक्त म्हणून मी ती थोडंसं वाफवायला ठेवलेले आहे. वड्या तोपर्यंत बऱ्यापैकी थंड झालेल्या होत्या. व्यवस्थित कट करून घेतल्या. ह्या वड्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तुम्हाला अजून एक रेसिपी शेअर केलेली आहे बघा, की पालकाच्या आळू वडीसारखी सुद्धा भरून वडी करू शकतो. जुना माझा व्हिडिओ आहे. एका भांड्यामध्ये मी घेतलेले आहे शेंगदाणे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे, कारण ह्याला ना जास्त लसूण घालून मी तडका देणार आहे. मग तडक्यामध्ये वरून तेलात आपण तळून सुद्धा वरून लसूण जे आहे ते फोडणी स्वरूपात टाकू शकतो, किंवा असं जर टाकलं तरी चालेल. मी दुखावला नाही आहे, असंच टाकलेलं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट आणि जे म्हणजे लसूण वाटलेलं होतं ते पण ॲड केलं, कारण मी थोडासा वाटून पण घातलेला आहे आणि थोडासा असाच अखंड पण टाकलेला आहे. व्यवस्थित भाजून घेतलं, कांदा घातला. याच्यामध्ये टोमॅटो मी घालत होते, पण काही कमेंट की ताई पालकामध्ये टोमॅटो वापरत जाऊ नको, शरीरासाठी चांगलं नाही. त्यामुळे मग मी ती स्किप करून टाकलेलं आहे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत, फॉलो हे करत राहते मी. हलकंसं पाणी घातलेलं आहे आणि आपले बेसिक ठरलेले सगळे मसाले. यामध्ये हिरवी मिरची घातली नाही, कारण ऑलरेडी इकडं मी एका रेसिपीमध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. दोन्ही पण हिरव्या मिरचीच्या भाज्या छान लागत नाही आहेत. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण घालू शकता. आणि पालक जो होता तो व्यवस्थित पेस्ट करून घेतली आणि एक 4-5 वड्या मी तशाच ठेवलेल्या होत्या. त्या 4-5 वड्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये बेसन आहे. पूर्ण जे काय आपलं आहे ना भाजी ती मिळून येते. तुम्ही कधी पण बघा, अगदी 1 चमचा जरी तुम्ही भाजून बेसन जरी घातलं तरी तुम्ही जी काय भाजी करताल ना ती मिळून येते. तशाच पद्धतीनं बेसन असणाऱ्या ज्या वड्या आहेत त्या थोड्याशा टाकल्या. खायला पण छान लागतं आणि गरगट्या व्यतिरिक्त पण एक वेगळं काहीतरी फील येतं. बघा तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही म्हणसाल 2 रेसिपी केल्या एकाच ह्याच्यापासून ताई. सकाळच्या टायमिंग 10 वाजलेले आहेत. सगळा स्वयंपाक वगैरे सगळा झाला. मी थोडंसं गाऊन चेंज केला. माझे दिवसाला कमीत कमी 3 गाऊन होतात. तुम्ही म्हणताल एवढे कसे काय, तर 3 मध्ये एकदा भांडी वगैरे घासल्यानंतर इथून भिजलेलं असतं, कारण आपला नळ जो आहे ना तो थोडासा ॲक्वागार्ड जोडल्यामुळं ना त्याची क्लिपमध्ये आल्यामुळे तो पुढं आलेला आहे, तर पाणी सगळं वरती उडतं. त्याच्यानंतर मग ज्यावेळेला झाडझटक वगैरे होते तेव्हा एकदा असे 3 गाऊन माझे दिवसाला चेंज होतात. माझेच कपडे सगळ्यात जास्त असतात, त्यात बाहेर वगैरे जायचं असेल तर. चहा करायला लागलेले आहेत, म्हणजे मी करून ठेवलेला होता, फक्त दूध ॲड केले. आज दूधवाले दादा आमचे आलेले नाही आहेत, त्या मटेरियल वगैरे संपल्यामुळे सुट्टी आलेली आहे.
त्यामुळे म्हटलं चला आज कुंड्या वगैरे जे काय आहे ते भरून घेऊया. असं काय ठुमकत ठेवत. आता आम्ही कुंड्या वगैरे भरायला जाणार आहे, पण काही ताईंच्या कमेंट होत्या, त्या कमेंटचे मला रिप्लाय द्यायचे होते. ते म्हणजे असे ड्रॉवरमध्ये बघा की हिंट अशी होती की ताई, तुला जेव्हा कामाचा कंटाळा येतो, जेव्हा तू थकते, जेव्हा तुझा मूड नसतो काम करायचा, तेव्हा तू कशी करते. तर त्या दिवशी पूर्णपणे मी रेस्ट घेते. मी कामाचं प्रेशर कुठलंही घेत नाही, घरातल्यांना माहीत आहे. एक दिवस मी म्हणते आहे असं पडून राहू दे, कारण कसं असतं की कधी थकतो, कधी दमतो, कधी काय होतं. ठराविक कामं जी आपली गरजेचीच आहेत आणि ज्या कामाला आपल्याला सुट्टी नाही आहे ती कामं मात्र मी करून घेते. मग ती काही असू दे, अगदी तुमची तब्येत बरी असो नसो, ती कामं जे आहेत ते आपण करतोच. तशी ती मी कामं उरकून घेते आणि बाकीचा टाइम जो काय असेल ना तो मी रेस्ट करणे. तरी जसं गौरी गणपतीचं खूप ताण झाला ना, त्याच्यानंतर मला एक दिवस झालेलं होतं, त्या दिवशी मी माझ्या यूट्यूबला सुद्धा सुट्टी टाकली. कारण ओव्हरलोड करून मी काही करत नाही. ज्यावेळेला ओव्हरलोड होतं ना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पंक्चरचं, एक टायरच्या जागी 2 टायर पंक्चर म्हणतात ना, तसा प्रकार होतो. एखाद्या दिवशी काही आपलं होत नाही की बाबा जीवाच्या ओव्हरलोड झाले ना आपण सगळं करतोय, आणि नंतर दुसऱ्या दिवशी ती जी एनर्जी असते ना आदल्या दिवशी साठवलेली, त्या डबल एनर्जीनं तुम्ही सगळं जे काय आहे ते करून घ्या. मी तरी असं करते. माझा अनुभव जो होता तो मी शेअर केला. आता मला माहीत नाही बाकीचं कुणाचं कसं आहे काय आहे, पण माझी तर ही पद्धत आहे. असं चला आता नाश्ता करूया, खाली घेऊया, तिकडे घेऊया चला. तर आता ना एक 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 झाड काढणार, पहिला बघायचं कुठल्या कुंडीत कुठलं लावायचं आहे. आणि हो, काल ना गांडूळ खत आणण्यात आलेलं आहे. हे एकदम हलकं फुलकं वाटतंय हो. 5-5 किलोच्या आहेत काय गोण्या. इथे वा, आज किती दिवसातून ऊन पडले, काय भारी वाटायला लागले. पण आता झाडं भरता भरता तळपायचं होते. का तरी शिवानीकडनं आणूया. ते काल बऱ्याच ताई म्हणतो ते झाड घ्यायची का नाही. कोणतं झाड हो? अनंत चापा. अनंत चापा काय का अनंत नुसतं आपण घेतले किती एक काढायतलं. ही बहुतेक तो आहे अनंत चापा. हे मला ताई म्हणतो त्या बऱ्याच जणी कागद ताई घेतलं नाही, कमेंट होत्या ना. ही जेड प्लांट, आणि आपल्याला 600 रुपयाला क्रासूला म्हणून विकलं होतं. टिकलं पण उशीर. माझ्या मते 5 वर्ष टिकलं. ही झाडं थोडी फुलाची येऊ दे म्हणजे झालं ग बाई. ह्याला बहुतेक ऊन लागते हो, कडक उन्हात येतात का काय हे झाडं, मला जरा सांगा. ज्या दादाच्या हातात असलेला आहे अनंत चापा, त्यातले आम्ही 2 घेतलेले आहेत. 2 ना, कितीला बसले आपल्याला ते 2? 150 रुपयाला आम्हाला 2 बसली. एका जागी आम्हाला 150 रुपयाला एक सांगितलेलं ना. 200 रुपयाला एक, 200 रुपयाला एक सांगितलेलं होतं. बघा किती फरक त्याच लाईनमध्ये, बरं का त्याच लाईनमध्ये एवढा फरक. आणि एक जास्वंदी जी आपल्या आधीच्या घरी होती ना, छोटी जास्वंदी, ती एक घेतलेली आहे. मोठी जास्वंदी जी 32 पाकळ्यामध्ये म्हणतो ना आपण, असं मोठं फुल येतं, ती एक घेतलेली आहे. आणि हो, शमीचं झाड. शमीचं झाड. जाऊ चला. मी एवढ्या कष्टानं मेहनतीने लावलेली कोथिंबीरची वाट लागली. आम्ही तुझी माती चोरी करायला लागलोय. ही जी माती आहे ना, ही सागरने एक ट्रॉलीवर आणून टाकलेली होती. बऱ्यापैकी त्यांनी वापरली, उरलेली होती. आणि ही जर माती चांगली निघाली, मला जर वाटलं की बेस्ट आहे, तर अजून एक ट्रॉली त्याला आणायला लावणार आहे. कारण कसं की रिपॉटिंग करायची आहेत. आपली जेवढी काही वरची झाडं आहेत ते आधीच्या घरची झाडं आहेत, त्याला रिपॉटिंग केलेलं नाही आहे. कारण कसं वाढ चांगली होते त्याने. वर खाली करू ना. शिवानीकडे जा जा, का होल. तुम्ही कुठल्या ताई नवीन जर झाडं लावत असाल तर तुम्हाला एक सांगेन, जी कुंडी असते तिला खाली पहिला होल करायचा. होल केल्यानंतर त्या होलावरती एखादा परशीचा तुकडा किंवा खपराचा तुकडा ठेवून द्यायचा. कारण कसं मातीतनं पाणी जेव्हा निचरा होतं तेव्हा ते होल पॅक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे पहिलं काम ते करायचं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं माती आणि गांडूळ खताचा थोडासा थर द्यायचा आणि मग आपल्याला झाडं लावायची आहेत. दाखवले जाते काय बरोबर नाही. बरोबर आता माती काठी मी येते बरोबर. बाबा घेतलं एक वेळा 180 काय तर मिळाली बघ. 180 का 90. लक्ष नुसतं काय सारखं बघत बसायचं. काय माहित काय रे शेरू तिकडं
कधीपासून बघायला लागले मी, 1 तास झाला हात तिकडच टक लावून आहे. शेरू कोण आहे तिकडं? 1 2 3 4. होमणी चांगली का कसली? बाद खातात होती. हे बघा, हे गुलाब आणि हे गुलाब वेगळा आहे का नाही? वेगळंच आहे की मग. हा, ह्यात हे बटन गुलाब जे असतं ना ते ह्या टाईप असतं बटन गुलाब. हे बटन गुलाब नाहीयेच. नवच म्हणलं की काल नवच म्हणून सांगत होतो. नाही तेच म्हणलीस तुला बटन गुलाब. हे याला काश्मीरी गुलाब बहुतेक म्हणत होत्या बऱ्याच ताई. काश्मीरी गुलाब. मी थोडीशी दादाला मदत करते, ते थोडंसं माझं घरातलं काम, बाकी सगळं तुमच्या दादाने केलेलं आहे. कुठं काय थोडीफार गरज लागली तेवढंच मी येत होते, थोडीशी मदत करत होते. एका ह्याच्यात 2-2 लावलेले आहेत, कारण जसं मोठं होतील तसं मग आपल्याला ती कुंडी जी आहे ती मोठी करता येईल. आणि गांडूळ खत किती रुपयाला आणलेलं आहे? 20 रुपयाला किलोमध्ये बसलेलं आहे आपल्याला. एक सलग टायमिंग नाही ना कचरा गाडीला, पण कधी कधी पण येते कधी पण जाते. कधी 4 दिवस, कधी 8, कधी 10. लय तिने पण अडचण होणार बघा. उभारून धरू नको, खाली धर की. लय सोडलंस परफेक्ट. हे टायमिंग होतं संध्याकाळचं आणि मी बनवत आहे छान असा भात. भात कोणता आहे? दोडका भात. हा दोडका भात जो आहे तो मी जिथं आधी राहत होते ना त्यावेळेला नवरात्रीमध्ये ज्यावेळेला 9 दिवस पूर्ण होतात आणि देवी उठायचा दिवस असतो ना, तर तिथं आमच्या पाठीमागे एक मोठं मंदिर होतं, तिथं दोडका भात बनवला जायचा. आणि बऱ्यापैकी ना तिथल्या म्हणजे एक पद्धत आहे की कार्यक्रम किंवा कोणाचा उपवास सोडायचा किंवा देवधर्माचा असेल ना तर दोडका भात हा करण्यातच येतो. काही जण म्हणतात की उपवासाला दोडका चालत नाही, पण तिथं आवर्जून त्यावेळेला ना उपवास सोडण्यासाठी दोडका भात केला जातो. ते नैवेद्यच आहे त्या देवीचा. तर असो, आता हे मला कमेंट येत होत्या म्हणून मी शेअर केलं. त्याच्यासाठी जिरं मोहरीची फोडणी टाकून कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची व्यवस्थित मी तेलामध्ये भाजून घेतलं. तुम्ही दोडका खिसून पण वापरू शकता आणि चिरून पण वापरू शकता, पण एवढं मात्र करायचं की शिरा चांगल्या काढून टाकायच्या. आणि आता ते आपल्याला खाताना थोडंसं जाणवतं, त्यामुळे शिरा काढून टाकलेल्या आहेत, व्यवस्थित क्लीन करून घेतलेला होता. याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर हिरवी मिरची पूर्ण अखंड वापरू शकतो मी. थोडंसं झणझणीत असावं, भात म्हणलं की थोडंसं असं कडक असेल तर बरा वाटतो खायला, म्हणून थोडेसे आपले सगळे मसाले पण टाकले आणि लाल तिखट पण घातलेलं आहे त्याच्यामध्ये. कुकरमध्ये जर आपण भात करत असेल तर दोडका टाकल्या लगेच आपले तांदूळ त्याच्यामध्ये भाजून घेऊन लगेच पाणी टाकून आपण शिटीला लावू शकतो. पण मी ना ह्या कढईमध्ये बनवत होते, त्यामुळे मला ना दोडका जो आहे तो आधी जवळजवळ 80% मला शिजवून घ्यावा लागला आणि त्याच्यानंतर मग भिजत घातलेले जे तांदूळ होते ना ते मी ॲड केलेले आहेत. जेवढं लागतं तेवढं. आता सगळा भाताचा अंदाज असतो, प्रत्येक रेग्युलर आपण स्वयंपाक करतो, त्यामुळे अंदाजे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि बस थोड्या वेळात भात जो आहे तो आपला तयार झालेला आहे. असो ताईंनो, मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटसाठी समजून घेता मनापासून पुन्हा एकदा आभारी आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ.